कोणासाठी घेते का? आईसाठी घेते का? आई त्याची बॅग विषयी बोलली ती बघा. काय परी तुला किती बॅग आहे घरी? आवडली का? घेऊन टाक. खूप मोठी झाली सारखी वाटत नाही तुला? चला मग. हा रेडवाला एक ड्रेस आणलाय बघा. हे 2 ड्रेस आणलेत आणि परी पण शेजारी उभा राहील. थोडं मागवा मग एक फोटो घ्या तुम्ही. थोडं मागवा उभा राहा. हां स्माइल कर पिऊ इकडे बघ. हा नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आमच्या इकडे खूप सारा पाऊस झाला. तुम्ही बघू शकता इकडे पक्षी उडताय चांगले, कारण की पाऊस आणि थंड वातावरण खूप झालेलं आहे. तर म्हटलं चला आज थोडा व्हिडिओ घेऊया, तुमच्यासोबत डिस्कशन करूया. तर माझ्यासोबत आहे आजची आपली संवाददाता, जिचं नाव आहे अद्विका ओम सावळे. जी इथे बसून टाइमपास करते आणि स्वतःचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करते, कारण की अजून शाळा सुरू व्हायच्या बाकी आहे. है की नाही मला? हो की नाही? पण तू खेळणे आणले नव्हते का? आणले ते ना? कुठं टाकले मग? कुठं टाकले खेळणी? बोल की. हा एक कोमल इकडे बघा झाडून काढती केव्हाच. तुम्ही म्हणता माझी बायको काम करत नाही. काय आलं? माझ्यासाठी गिफ्ट मागवलं. तुझ्यासाठी नाही ती गिफ्ट. आणि इकडं पार्सल आलं की हिला वाटतं की हिच्यासाठीच गिफ्ट आलेलं आहे. मला वाटतं माझ्यासाठी ड्रेस हो काही नाही, चल काम कर. कशामुळे तुझ्यासाठी कशामुळे मागव? बायकोसाठी कधी मागू शकते? का माले बाबा, हे गिफ्ट मी माझ्यासाठी मागवलेलं आहे. हे गिफ्ट पार्सल आलेलं आहे. काय पार्सल काय मागवलं स्वतःसाठी? स्वतःसाठीच मागवलं. तर हे बघा, हे मोस्टॅकचं फेसवॉश मागवलेलं आहे मी माझ्यासाठी. तुम्हाला तर माहिती 15 दिवसापूर्वी व्हिडिओ पण बनवला. दरवेळेस हेच मागवत, हेच फेसवॉश आवडतं की तुम्हाला? दुसरे नाही काय जगा? कोमल तुला मी तेव्हाच सांगितलं होतं ना ग, हे फेसवॉश मी काऊन मागवतो म्हणून. तर कारण की हे फेसवॉश जे आहे ना ते माणसाची टफ स्किन साठी बनवलेलं आहे. टफ माणसाची स्किन जरा टफ असते ना त्याच्यासाठी. तर याच्यामध्ये आहे सॅलिसिलिक ऍसिड आणि ॲलेंटाईन, जे काय करतं आपले पिंपल्स असते ते घालवण्यास मदत करतं. सोबत ॲक्ने मार्क दिसते का हे पण काही दिवसात चाललं, कारण की आता रिसेंटली आलेला पिंपल होता ते पण चाललं आहे. सोबत त्याच्यावर नियासिनामाइड आणि लायकोरिक एक्स्ट्रॅक्ट सुद्धा आहे, ज्याच्यामुळे काय होतं स्किन ब्राईट होते. आणि राहिला प्रश्न याची रेटिंग, तुम्हाला जर कधी माझ्यावर विश्वास नसेल, तुम्हाला ओम दादावर विश्वास नसेल तर तुम्ही काय करा, ॲमेझॉनला जा किंवा फ्लिपकार्टला जा. तिथं तुम्हाला 7 लाखापेक्षा याची पॉझिटिव्ह रेटिंग भेटणार आहे. आणि प्राईस विचारायला जाल मला तर हे जर की तुम्ही 2 घेतले तुम्हाला 125 रुपयापेक्षा कमी भेटले, म्हणजे सस्ते पण आहे आणि चांगले पण आहे. त्यामुळे मी हेच यूज करतो. याच्यामध्ये मेंथॉलचा एक्स्ट्रॅक्ट आहे, ज्यामुळं फ्रेश रिफ्रेशिंग फील होतं, म्हणून हे वापरतो. चला आणि इकडं चल, जाय कामं करा. चला चला कामं करा चला. तर तुम्हाला जर कधी हे फेसवॉश हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केलेली आहे, सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही सिंपली पद्धतीने मागवू शकता. तर चला, हे बाकी यांचे कामं चालूच आहे. परी काऊन रागवली बघा बरं माझ्यावर. परी तुला काय झालं, काऊन रागवली बेटा? काय पाहिजे तुला? स्केटबोर्ड नको? हा, परीला स्केटबोर्ड पाहिजे बाबा. तर असा विषय चालू यांचा. तर चला, मी सगळे आवरतो, हिचे कामं आवरू द्या, मग 2 मिनिटांनंतर कॉल भेटतो. ओके. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझ्यासोबत आहे परी. परी हाय कर, हाय कर ना. अगं हाय तर कर, कॅमेऱ्यात बघ ना. तुला एक ड्रेस घेतो बाबा. हां, इकडे कोमल आहे आणि आम्ही जातोय थोडे खरेदी करण्यासाठी. तुम्हाला कालच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं की आपल्याला कोमलसाठी थोडेफार ड्रेस घ्यायचे आहे. काय? फुलवाला फुल. बरं, फुलवाला ड्रेस घ्यायचा म्हणजे ती. तर आम्ही जातोय आता थोडं लक्ष्मी रोडला. तर 1 सेकंड थांबा, गाडी येते. हां, तर मी नाही का इथं थोडं उभं राहून थोडा व्हिडिओ घ्या म्हटलं, आणि लागलीच आता निघायचं आहे आपल्याला. लक्ष्मी रोड सोबतच आपण जातोय तुळशीबागेकडे. आज कोमलला थोडं फिरवायला पण येणार आहे तिकडं, आणि 1-1.5 घंट्यात 2 घंट्यात वापस येणार आहे. तर चला माझ्यासोबत आता थोडीफार शॉपिंग करूया, आणि बाकी मी व्हिडिओ वगैरे तर थोडाफार शूट करत राहील. आज मी गोप्रोमध्ये व्हिडिओ शूट करतो, कारण की आउटडोअरला आलेलो आहे. म्हटलं चला ते सोपं पडेल, त्यामुळे हा कॅमेरा घेतला आहे सोबत. चालायचं बरी? चला मग. तर
आपण आलेलो आहे इकडे तुळशी बागेमध्ये आणि सोबतच आपण पहिले दर्शन घेऊया दगडूशेठ हलवाईचे परिवार. हां तिला कपडे घ्यायची पण जरा खुश झालेली आहे. ठीक आहे चला दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ. चल पुढे चल. तर तिथे आतमध्ये परमिशन नाही आहे व्हिडिओसाठी, तरी आपण बाहेरून शूट करायचा प्रयत्न तरी करूया. ओके नाही चला माझ्यासोबत चालायचं. चला मग खूप गर्दी आहे आज शनिवार आहे तरी पण बरीचशी गर्दी इथे आणि बंदोबस्त खूप वाढवलेला आहे सर्व म्हणजे ऐतिहासिक स्थळी आणि इथं पण जरा बंदोबस्त वाढवला आहे युद्धामुळं. आम्ही पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. तुझा रस पिण्यासाठी परी उसाचा रस प्यायचा. हां दोनच सांगितलेत बरं. मला माहिती तू पूर्ण नाही पित म्हणून. नाही पित. अरे नाही पित पूर्ण. बरं मम्मीला द्यायचा का मग. मम्मीला द्यायचा. हां आला रस घ्या. मीठच असून दुसरं काय असणार इथे. तर इथे थोडे ड्रेस बघण्यासाठी आलोय. तुला घ्यायचं परी. हा कॉटन आहे का. कॉटनमध्ये आहे का दुसरं. हा कॉटन मोबाईल हाँ बताओ. अच्छा बताओ. टॉप पण दाखवा खाली. फिडिंग टॉप आहे का. फिडिंग टॉप नाही. पूरा सूट है. पहले ड्रेस ही निकाला. रेगुलर वेयर के लिए चाहिए ना. हाँ रेगुलर डेलीसाठी. बाहेर जाऊ नको. बाहेर जाऊ नका. खाऊन घे पटकन ते. हां कोणता. एक मिनटं थांब मी बघतोय ते. बघते अंकल आणताय. तर हे ड्रेस वगैरे घेणं चालू आहे बाळांसाठी. हा दाखवा खोलून एकदा. बरं 14 नंबरचा आहे. हा येईल परीला. हां दाखव. छान का परी. हां तो एकदा. हां हा घेतलाय परीला. हे ऋतूला घेतलेले आहेत हे दोन आणि हा घेतलेला आहे पिवला. करा यांचं बिल किती झालं आहे सांगा मला. अजून काय घ्यायचं आहे कोमल. परी तुला काय घ्यायचं अजून काय. आईला साडी तिकडून घेऊ ना बाहेरून. हां ते काढले तिन्ही पण वरती. हो चला आता थोडं बाहेर जाऊया आणि अजून थोडी खरेदी करूया. कारण की आपल्याला तिकडे जरा वेळ आहे. किती झाले विचारांना. तिकडे जरा वेळ आहे म्हणजे ते ड्रेसला स्लीव्ज वगैरे लावत आहे पण जरा वेळ असल्यामुळं थोडं इकडे टाईमपास करावं लागेल. घरी पिऊ पण उठलेली आहे पण तिला जरा वेळ आहे म्हणजे खेळती आहे त्यामुळे जरा व्यवस्थित आहे. बघू आता अजून जरा ड्रेस वगैरे घेऊन लागलीच निघूया आपण. कोणासाठी घेते का. आईसाठी घेते का. आई त्याची बॅग विषयी बोलली होती बघा. काय परी तुला किती बॅग आहे घरी. आवडली का घेऊन टाकू. खूप मोठी झाली सारखी वाटत नाही तुला. घे मग.
काय नाही तिच्या मापाचे नाही, ते छोटे नाही आहेत. ठीक आहे. तर माझ्यासोबत इकडे परी आहे, परी हायकर. हां, तर आम्ही आत्ता गेलो होतो तुळशी बागेमध्ये. आम्ही थोडा ढोकळा वगैरे पण खाल्ला आणि आता थोडी खरेदी करून जायचं आहे घरी. पण परी नाराज आहे कारण की परीला जे आहे ना ते बॅग पाहिजे, तिला बॅग पाहिजे म्हणते ती. काय पाहिजे? काय होळी? काय आता आता कशाची होळी? तिथं नॉईज खूप येत आहे बघा, कारण की गाड्या वगैरे खूप चालू आहे. आणि कोमल तिकडे ड्रेस आणण्यासाठी गेलेली आहे, फिटिंगला टाकले ड्रेस तिचे. तर ती येईल एक 10 मिनिटामध्ये. इकडे 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 ये. हरपून जाशील ना तू इकडे. हां, पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आणि पटकन दिवशी घरी पण जायचं आहे. पाऊस आला तर का परी, मग कसं करायचं? हां, तर चला काय करतो आपण, कोमलकडेच जाऊया डायरेक्ट, कारण ती खूप वेळ लावतीये. इथंच गेलेली जवळ. कोणतं दुकान होतं ते नाव पण नाही माहिती. आणले झालेत का? हो, चेक केले. चल मग चेक करून घेतलं. पकडीचा आता. चला, अरे इथे जायचं गाडीजवळ आपल्या. गाडीजवळ जायचं. 120 द्या. चला, आम्ही नेमकेच आलेलो आहे घरी. म्हटलं चला आता, कारण की जवळपास 2.5-3 तास लागलेत. तुम्हाला माहिती आहे कात्रजपासून तिकडे जायला वेळ लागतो आणि घरी यायला पण परत वेळ लागतो, तर खूप उशीर झाला. हां, आणि तुम्हाला परीचा ड्रेस दाखवतो. हां, इकडे अशी उभं आहे, अशी उभं, इथे उभं आहे. हां, गोल फिरून दाखव. हां, हे ड्रेस आहे बघा, साऊथ इंडियन टाईपमध्ये आणलेला आहे. तुला आवडला का परी ड्रेस? आणि कोमलचा पण हा ड्रेस बघा, त्याला स्लीव लावून घेतले, हाफ स्लीव लावले. तिचं म्हणणं आहे की आता पावसाळा चालू होतोय तर ती हाफ स्लीवचे ड्रेस वापरणार आहे, असं तिचं म्हणणं आहे. आजी कसा ड्रेस वाटतोय दोघींचा? छान वाटतंय का दोघी मायलिकीचा? कोमल हा जास्त लॉंग झाल्यासारखं वाटत नाही का? हां, पिऊ आली बाप्पा. पिऊसाठी पण एक ड्रेस आणलेला आहे, तिला पण घालून बघ. हां, जा ड्रेस घाला तिला. तर म्हटलं चला, आणि तिथून आम्ही गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं. आज कोमल पहिल्यांदा गेली का गणपतीला. आज पण खूप गर्दी होती आणि ते वातावरण खूप टाईट आहे, तुम्हाला जसं की माहीत आहे. तर गोपूरमध्ये आवाज कसा आलेला ते मला माहीत नाही. आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा एडिटिंग करीन तेव्हाच कळेल, मी काय बघितलं नाही व्हिडिओ शूट केल्यानंतर. तर असा विषय आहे. आणि तुळशी बागेमध्ये म्हणजे चितळे आहेत ना, त्यांच्याकडून थोडंफार ढोकळा वगैरे खाल्ला आणि घरी आलो. म्हटलं चला आता थोडा व्हिडिओ घेऊया आणि तुमच्यासोबत डिस्कशन करूया. पोरींसाठी कपडे पण घेतलेले आहेत, तर ते पिऊला आता ड्रेस घालून दाखवते ती, आणि ड्रेस येतो की नाही ते चेक करायचं आहे तिला. बाकी इकडं पोहोचायला काय अर्धा घंटा लागतो मला इथून पोहोचायला ट्रॅफिकमुळं. तसं 10-12 किलोमीटर आहे, 10-12 किलोमीटर. हां, हो, पिऊचा ड्रेस दाखवतो तुम्हाला. ऋतूला पण आणलं काही? आण, उठव तिला. किती वेळ झोपती ती? मी झोपूनच राहू राहील दिवसभर. म्हणजे पहिले ड्रेस आणला का काय? तू घाल पटकन ड्रेस घाल. ती आधीच रडन ती पोरगी डबाल. ती पिऊ अशी एवढी परेशान करते ना, पण आता बिचारी एवढी शांत झाली ना, कशी देईन ती? बहिणी जमत नसतं, तुला माहित नाही का? हां, मी पिऊचा ड्रेस सांगितलं नाही कसा वाटतोय, तर पिऊचा ड्रेस पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि काल जरा कोमलने व्हिडिओ शूट केला, तिला माहीत नव्हतं कॅमेरा वगैरे कसा धरायचा, काय धरायचा, पण ठीक आहे. आमच्या व्हिडिओला आजकाल खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स येत आहे. तसं तर मी कमेंट्स वाचत सोडून दिले आहे, आता माझ्या घरच्यांना पण सोडून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट्स वाईट करू नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम असलं तरच तुम्ही बोलता, मला माहिती आहे. पण ठीक आहे, जाऊ द्या. करा भाऊ, वाईट कमेंट करायचे, वाईट कमेंट करा.
बहिणी बहिणीचं प्रेम होतं चाललं. हां हे बघा ड्रेस दाखवतो तुम्हाला व्ह्यूचा. अरे ब्राईटनेस हे बघा पिओ. हां फोटो घेतो इकडे बघा इकडं. हा छान दिसत आहे तिघीच तिघी. हां कोमल जा दुसरा ड्रेस एकदा ट्राय करून घे. झालेलं माहिती आहे का म्हटलं ते स्लीव्ज वगैरे लावलेलं आहे ना फिटिंग करून घेतले ड्रेस ते व्यवस्थित आले का नाही तिथं चेक केले नाही त्यामुळे आता चेक करणं चालू आहे घरी. आजीबाजी दाढ दुखायली बाबा आमच्या. हां ना 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 तुला नाही आय मम्मी सोडून गेली म्हणून रडायला तेव्हा तू जा पटकन कोमल जा अजून रडून जाऊ जरा ती. हां हे बघा हां नाही बघा किती रडते आहे का. काय झालं बेटा पिओ ना 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 इकडे बाय काय झालं उचलायचं. तर हा रेडवाला एक ड्रेस आणलाय बघा. हे 2 ड्रेस आणलेत आणि परी पण शेजारी उभा राहील. थोडं मागवा मग एक फोटो घ्या तुम्ही. थोडं मागं उभा राहा. हां स्माइल कर पिओ इकडे बघ. हां परी का खाली फोटो घे पिओ. आहा आहा हां छान दिसतोय. जा आता तिला काहीतरी खाऊ घाला थोडं. हां कारण की खूप वेळ झाला तिला दूध दिलेलं नाही आहे. मधले तिला वापस घेतलं म्हटलं तर मग ती नाचणारच तेवढं थै नाचणारच. तर सांगा कोमलचा कोणता ड्रेस तुम्हाला आवडला आहे. बाकीचे केस काही लोक म्हणतात की स्ट्रेट करून घे काही लोक म्हणतात नाही करायचं. मला कन्फ्युजन झाले मी काय करू सांगा बरं. परत केस खराब नाही झाले पाहिजे तिचे कारण की मागच्या वेळेस थोडी केस खराब झाली तिने आत्तापर्यंत मला सुनवती आहे की तुम्ही स्ट्रेट करून घेतले होते काही दिवस ठीक राहिले पण नंतर माझे केस खूप गळाले. अजूनही ती कलकल करते माझ्या मागं. तर तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. केसाची काळजी वगैरे घेतल्यानंतर व्यवस्थित होत असेल. स्पा वगैरे करावं लागतं आय थिंक त्याला दर महिन्याला. तर तसं मला एकदा सांगा तुम्ही काय करता येईल. स्ट्रेट करावं की नाही करावं कारण की हे खूपच असे इकून निघतात. बा ड्रेस काढून ठेवा ना आता. हां आपल्या कार्यक्रमाला जायला लागेल ना. जालन्याला जायचं जालन्याला आपल्याला. तुला यायचं जालन्याला. हां 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 एक तुला आणि एक शुभ्राला. हां मग सानूला देऊ. चला आता हिचं आवरू द्या आणि मग मी बरं 2 बहिणी आहे का तुला. हां 2 बहिणी आहे. हां अन्नू बी आहे का बरं अजून. तर असा विषय आहे. चला मी काय करतो यांचं आवरू द्या आणि मग 2 मिनिटांनंतर तुम्हाला भेटतो. ओके. परी विचारते आज कोणती भाजी करू सांगा तिला कोणती भाजी घालते. कोणती भाजी करते मेथीची का. यांच्या इकडे चालू आहे मेथी निवडणं दोघी सुनांचे. दादा इकडे इस्त्री करताय कारण की त्यांना खर्च वाचवायचं आवडतं त्यामुळे ते खर्च वाचवतात. नाही तर इकडे 15 शर्ट घेत असेल नाही का दादा. 15-20 हां नाही का ते. हां हां का ग ए डुबरे ए झिंगडांग नकडांग भाजी पोरील पडली दणकन डोकं. हां पोरीकडे ध्यान दे तू. राहू दे दणकन डोकं फुटलं तर काय करशील. तेव्हा काय खायली आहे का तू जेवायला दिलं नाही मम्मी ना. हे खाईन धर नाही जर हे काय सोड हे काय खायली ग कोमल घे ग ते नाकात जाईल तिच्या. तू येते का माझ्यासोबत जालन्याला. नाही म्हणते तिला जालना आवडणच आहे काऊन बरं. नाही मग अशी बी नाही म्हणे मला जालन्याला यायचं नाही म्हणे. तुम्ही तुमचं पहा म्हणे काय तर. आता तर म्हणले मला शुभ्राला बोलायचं. फोनवर बोलणं वेगळं. 2 सुना असून सासरा कोण इस्त्री करायला लागला. तुम्हाला करता येत नाही इस्त्री. मग कधीपासून लागणार का मला. मग करा ना. इस्त्री नव्हती आजच इस्त्री आली आमची इथं. जा ना सगळे कपडे जा. आपल्या घरी इस्त्री आहे हां पण त्याची कडक नाही होत. उभ्यानच मारा. दादा इस्त्री कुठं आणली तुम्ही. सोने इस्त्री बी घेऊन आला काय. बापरे परी पसारा काढू नको परी आता. हां आधी पसार झाला आपल्या घरातला आहे. चला
काय करतो आता व्हिडिओचा एंड करतो, कारण की ऑलमोस्ट व्हिडिओ मोठा झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हो आधी एक सांगायचं राहिलेलं आहे. तर तुम्हाला जर काही ते मुस्टॅकचं फेस वॉश हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केलेली आहे, तिथून तुम्ही सिम्पली पद्धतीने मागू शकता. सोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.